चवळीच्या दाण्यांची अशी झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी तुम्ही याआधी कधीच खाल्ली नसेल, पण आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने ही भाजी बनवून दाखवणार आहे, एकदा या पद्धतीने बनवून बघा, तुम्ही नक्कीच बोटं चाटून खाल. तर बघा, ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला अशा पद्धतीने खलबत्ता घ्यायचा आहे. तुम्ही मिक्सरमध्ये देखील ही चटणी वाटू शकतात, पण अशा पद्धतीने खलबत्त्यात जर का तुम्ही कुटून घेतलं तर चव अजून छान लागते. तर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी अशा आधी ठेचून घेतल्या आहेत. खूप ठेचू नका, अलगद ठेचून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्या. आता हे छान असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे. तर इथे मी आता हे कुटून घेतलं आहे, बघू शकतात. खूप बारीकही नाही किंवा जाडही नाही. आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर मसाल्यांमध्ये बघा मी काय काय टाकलेलं आहे. हळद टाकली आहे अर्धा चमचा. घरातलेच मसाले मी वापरले आहेत, दुसरा कुठलाही वापरला नाही. त्यानंतर 1 चमचा मी धनेपूड टाकलेली आहे आणि त्यानंतर लाल तिखट आपल्याला टाकायचं आहे. त्याआधी पाव चमचा गरम मसाला टाकला आहे. हा देखील घरगुती आहे, घरीच बनवलेला आहे. त्यानंतर 1 चमचा मी इथे लाल तिखट टाकलेला आहे. अजून थोडं टाकून घेणार आहे कारण ही थोडी तिखट छान लागते भाजी, पण तरी देखील तुम्ही तिखट आवडीनुसार घ्या. आता हे छानपैकी आपल्याला कुटून घ्यायचं आहे मस्त. आता इथे मी कुटून घेणार आहे. बघू शकतात आपली चटणी ही कुटून झाली आहे. आता आपण हे तेलात परतत असताना जळू शकते, त्यासाठी काय करायचं आहे, अगदी सुरुवातीला थोडं पाणी आधी टाकायचं आहे. 1 छोटा चम्मच पाणी मी टाकून घेणार आहे आणि हे छानपैकी असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि पुन्हा मला वाटतंय तर मी अजून 1 चमचा टाकून घेणार आहे. म्हणजे फक्त आपल्याला पोहे खायचे 2 चम्मच पाणी यामध्ये टाकायचं आहे. आता हे तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकतात, पण जर तुम्हाला चव अजून छान हवी असेल तर खलबत्त्यामध्ये तुम्ही कुटायचं आहे. तर हे झालेलं आहे. आता एका डिशमध्ये किंवा वाटीत काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, छानपैकी आपली ही चटणी म्हणू शकतात किंवा मसाला देखील म्हणू शकतात, झालेला आहे तयार. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल तापवलं आहे. त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर जिरं देखील मी थोडं अजून टाकलेलं आहे. त्यानंतर 1 मोठा कांदा अगदी बारीक चॉपरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे. तो छान आपल्याला रंग बदलेपर्यंत 1 ते 2 मिनिट मस्त परतून घ्यायचा आहे. ही भाजी गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. जर बाजरीचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकतात. चपातीपेक्षा भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी. तर हे बघा, आता कांदा आपला झालेला आहे परतून. त्यामध्ये 1 मोठा टोमॅटो देखील मी चॉपरमध्येच बारीक करून घेतलेला आहे. तो देखील आपल्याला छानपैकी 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचा आहे. बारीक कट केलेला असल्यामुळे लवकर परतून होतो. जर जाड फोडी असल्या तर त्याला थोडा वेळ लागतो. तर हे बघा, अशा पद्धतीने आपला टोमॅटो देखील परतून झालेला आहे. आता हे वाटण आहे, जो मसाला आपण तयार केला आहे, चटणी, तर ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे याच्या गुठळ्या राहायला नकोत. तर आता हे मिक्स करून घेणार आहे आणि साधारण अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत सर्व एकत्र. आणि हे परतून झाल्यानंतर आपल्याला अजून हे शिजवायचे आहेत मसाले छान कांदा आणि टोमॅटोमध्ये. तर त्यामुळे आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, थोडं पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे. तर पाव वाटी पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तर इथे मी आता हे पाणी टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे मिक्स करून लो फ्लेमवर 1 ते 1.5 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर लो फ्लेमवर मी आता हे शिजवून घेणार आहे. बघू शकतात आपले मसाले छान शिजलेले आहेत. तेल देखील किती छान सुटलेलं आहे. आता यामध्ये हे चवळीचे दाणे आहेत, फ्रेश दाणे आहेत. शेंगा मी आणलेल्या होत्या, त्या सोलून त्याचे दाणे काढलेले आहेत. तर ते मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत. साधारणपणे 1 मोठी वाटी दाणे आहेत. आणि ही जी भाजी आहे तर 4 जणांना पुरेशी होते. तर इथे मी आता ही भाजी बनवून घेणार आहे. तर बघा, आता मसाल्यांमध्ये आपल्याला हे दाणे छान मिक्स करायचे आहेत आणि मिक्स करून झाल्यानंतर 2 मिनिट आपल्याला लो फ्लेमवर पाणी न टाकता, झाकण न ठेवता हे छान असे वाफवायचे आहेत. म्हणजे त्या दाण्यांना हे मसाले छान लागतील, त्याच्यामध्ये त्याचा जो सुगंध आहे तर तो येईल, चव येईल. तर आता 2 मिनिटानंतर बघू शकतात पाणी देखील आपलं आटलेलं आहे आणि दाणे देखील छान मिक्स झालेले आहेत. आता यामध्ये पाणी टाकायचं आहे.
त्याआधी मी इथे कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर मी 1.5 ग्लास पाणी यामध्ये टाकून घेणार आहे. तर शिजताना याला पाणी लागेल दाण्यांना, त्यामुळे मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. कुकरमध्ये जर तुम्ही बनवत असाल तर 1 ग्लास पाणी पुरेसं होतं. कुकरमध्ये पटकन शिजतं, त्यामुळे पाणी कमी टाकलं तरी देखील चालेल. आता पाणी टाकून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ देखील टाकून झालं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. दिसायला देखील किती छान दिसते भाजी आणि सुगंध देखील खूप छान पसरतो फोडणीचा. आता कोथिंबीर देखील मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि एक छान उकळी याला येऊ द्यायची आहे आपल्याला आता. तर इथे बघा एक छान उकळी आलेली आहे. आता एकदा मिक्स करून आपण लो फ्लेमवर झाकण न ठेवता 5 ते 6 मिनिट आपल्याला हे शिजून घ्यायची आहे. तर 5 ते 6 मिनिटानंतर आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. छान तर्री देखील आलेली आहे. आता आपण काढून घ्यायची आहे ती. तर नक्की तुम्ही अशी भाजी बनवून बघा. कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.